तिघांवरनं पडत नाही. मी या सिच्युएशनला टोळी काटा मला नाही फरक पडत. मी स्वतःसाठी अभी मजा आएगा ना भिड़ो. नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपले व्हिडिओ तुम्ही बघताय त्यामुळे पुन्हा धन्यवाद. आणि व्हिडिओला स्किप करू नका, कारण की मेन मुद्दा तुम्ही विसरून जाता मित्रांनो. थोडंसं बघता, 1 मिनिट बघता आणि विसरून जाता. आपला व्हिडिओ जास्त मोठा नसतो, 2 ते 3 मिनिटाचा असतो. एवढा तुम्ही टाइम मला द्या मित्रांनो, तुमचा किमती टाइम मला एवढा द्या. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. म्हणजे नॉमिनेशनची लगाम या टास्क मध्ये प्रत्येकाच्या गळ्यामध्ये फोटो आहेत. हे बोलण्याच्या आधी मी एक बोलणार आहे मित्रांनो, जे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. रात्री आपण बघितलं की प्रभूने चावी चोरली होती आणि ही चावी चोरल्यामुळे प्राजक्ताची पॉवर की प्रभूकडे होती, त्यामुळे प्रभूला आता पॉवर भेटलेली आहे. त्यामुळेच पण असं का झालं की प्रभूने प्राजक्तालाच टार्गेट का केलं मित्रांनो? जेव्हा बघल तेव्हा प्राजक्ता प्रभूला नॉमिनेट करायची, त्यामुळे प्रभूला वाटलं की सगळे जण मला वीक समजतायत, आता मला गेम दाखवायला पाहिजे. त्याच प्रकारे त्यांनी गेम दाखवला आणि बाकी सगळे बोलतायत की हे चोर आहे. मित्रांनो, हे चोर नसून हा एक गेम प्लॅन आहे. हा प्रभूचा गेम प्लॅन आहे. यामध्ये चोरीचं काहीही नाहीये मित्रांनो. हे विषय वेगळा झाला, पण आता मेन मुद्द्याकडे वळूया जे आज घडणार आहे. ठीक आहे, तर स्किप करू नका, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. तर मित्रांनो, रुचिताच्या गळ्यामध्ये कुणाचा फोटो आहे? राकेश बापटचा. आणि दीपालीच्या गळ्यामध्ये कुणाचा फोटो आहे? तर रुचिताचा. तर मित्रांनो, मला वाटतं की रुचिता आणि दीपाली ताई यांच्यामध्ये थोडंसं काही गेम प्लॅन झाला असावा. रुचिता डायरेक्टली बोलते की मी राकेशला नॉमिनेट करणार नाही. बाकी सगळे फोर्स करतात तिला की राकेश बापटला नॉमिनेट कर, नॉमिनेट कर, नॉमिनेट कर. पण रुचिता बोलते मी नॉमिनेट करणार नाही, कारण की ती बोलते की काटा असो या टोळी टीम असो, मी गेम खेळणार आहे माझा, मी एकटं गेम खेळणार आहे. म्हणजे इथं आपल्याला सरळ दिसून आले की रुचिता आता टोळी सोडून आपला गेम दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि तरी बी विशाल बोलला होता की आपला गेम प्लॅन झालता, आपलं बोलणं झालं, त्या प्रकारे तू करत नाहीयेस. प्राजक्ता लगेच बोलते की तू पलटलीस. तर तिथं रुचिता बोलते मी पलटेल नाही, ते माझा गेम आहे. असं काहीतरी संभाषण त्यांचं झालं. प्रमोद बघितलं. एकीकडे सागर पण बोलतोय की तू राकेशला नॉमिनेट कर. आणि ते झालं तरी रुचिताला हीच भीती आहे, मी राकेशला जर नॉमिनेट केलं तर मी नॉमिनेट 100% होणार असं तिला वाटतं. कारण की दीपाली ताई तिला क्षणभरी चान्स देणार नाही नॉमिनेट करायला. यांच्यात संभाषण झालं असेल असं वाटतंय मला. पण हे पळण्यामागचं कारण, तू ही पळाली तर मी पळणार असं रुचिता म्हणून तिथं जाग्यावर थांबली होती मित्रांनो. इथून पूर्ण बिग बॉसच्या घरामध्ये वाद सुरू झालाय. आजच्या भागामध्ये तुम्हाला सांगतो, गोंधळच नाही तर वादळ सगट आपल्याला ट्विस्ट बघायला भेटणार आहेत मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा मित्रांनो. एवढंच. जय